बाबाले वारून आता 17 दिवस झाले, तरी बी मला काही सुचून नाही राहिलं की नेमकं करू काय. दिमागात एकदम अलग अलग विचार येऊन राहिले. पण मग थोड्या वेळ शांत बसून मी ठरवलं की आता आपले बाबा तर काही वापस येणार नाहीये. पुढे आता जे बी मला करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आणि त्याचसोबत आईचं आणि बहिणीचं पण ध्यान ठेवायचं आहे. तसं तर मी विचार केला होता की एखादा महिना मी आता कुठेच जाणार नाही, कोणतंच काम करणार नाही. पण मग शेवटी सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच डोक्यावर आल्या. म्हणून मी आजपासून एक ठाम निर्णय घेतला की जोपर्यंत मी आता लाईफ मध्ये सक्सेस होत नाही, जोपर्यंत माझ्या बाबाचे स्वप्न पुरे करत नाही, आईचे स्वप्न पुरे करत नाही, घरच्यांचे स्वप्न पुरे करत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. भावांनो आणि बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही मला लय सपोर्ट केला, लय प्रेम दिलं आणि लय जणांनी मला फॉलो केलं. फक्त जसे तुम्ही आता माझ्यासोबत आहे तसे पुढे बी राहा, असेच मला फॉलो करत राहा. आणि हा, उद्यापासून आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत. त्यासाठी ज्यांना फॉलो करेल नसेल ते फॉलो करून घ्या. खामगावात आलो, पहिले तर टोपी घेतली, नंतर फवाऱ्यासाठी औषध घेतली आणि त्याच्या बाद टर्टप मध्ये गाडी काढली, नॉनस्टॉप मध्ये लांजुडे आलो. निलेश दादाला फोन लावला तर तो म्हणे घरीच औषध ठेवून दे आणि तुला घरी जायचं असेल तर चालला जा. मी दुपारच्या टाइमला आलो की तो वावर फवारून टाकतो. म्हटलं आता लांजुडात आलोच तो एकदा वावरातून चक्कर मारून येऊ. यंदा आपलं सोयाबीन तर काही जमलं नव्हतं, पण तूर एक नंबर आहे. बस आज फवारणं झालं की 2-3 दिवसानं पाणी देणं सुरू करतो. अरे बस झाले रे भाऊ, माझ्यासाठी राहू द्या काय शेंगा. तुम्ही तर भाऊ माझी स्टाईल मारच मारू आले, फुकटचं आहे तर सोडूच नाही राहिले. चला बरं तिकडे आपलं सोयाबीनचं कुटार खराब झालं की काय पाहून. अरे उठले का, पाण्यानं पुरं कुटार खराब झालं आपलं. झालं जेव्हा शेतकऱ्याला पाणी पाहिजे असते तेव्हा पाणी येणार नाही, जा पाणी नसते पाहिजे तेव्हा आद्र येते. जिकडून तिकडून झालं शेतकऱ्याचाच मरण लावलं. पुऱ्या वावराला फेरफटका मारला. त्याच्या बाद आम्ही आलो झटका मशीन जोड. म्हटलं भाऊ कशाचा विनान करायचा, पण या झटका मशीनचा नाही. अरे हे चालू होईल ना तर डायरेक्ट सपाट होऊन जाईल. सपाट मजाकची लाल होत असते बरं. एकदा का झटका लागला ना तर पुरी लाईफ झिंगालाच होऊन जाते. बाकी भावांनो, मी वावरात आलो की पाणी प्याल्याशिवाय घरी जात नाही, कारण हिरीतलं पाणी अरे हा एकच नंबर. मग त्याच्या पुढे डायरेक्ट हजारो रुपयाच्या फिल्टरचे पाणी फेला. चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तेवढं फॉलो करून घ्या.